नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीची एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। चंद्रशेखर बावनकुळेंची बारामती लोकसभा मतदारसंघात मोठी खेळी पाहायला मिळते। बारामती लोकसभेसाठी नवनाथ पडळकर यांच्यावर प्रभारी पदाची सध्या जबाबदारी देण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघतोय। बारामती ओबीसी कार्ड खेळण्याचा सध्या भाजपचा हा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रदीप कापसे माझे सहकारी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रदीप, आपण बघतोय बारामतीमध्ये ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा हा प्रयत्न आहे। खरं तर समज चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी खेळी म्हणावी लागेल, कारण बावनकुळे सातत्यानं दावा करतायत की कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा बारामती लोकसभा मतदारसंघ जो आहे तो आम्हाला जिंकायचा आहे। तर बारामती लोकसभेच्या प्रभारीपदी नवनाथ पडळकर यांची नियुक्ती जी आहे ते चंद्रशेखर बावनकुळेंकडून करण्यात आलेली आहे। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती आहे, त्याचबरोबर ओबीसी समाजाचे सुद्धा प्राबल्य जे आहे त्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतंय। राज्यामध्ये सुद्धा मराठा विरुद्ध ओबीसी असा एक वाद पाहायला मिळतो। मात्र मतदारसंघामध्ये ओबीसी प्रामुख्यानं वर्ग लक्षित करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंकडून नवनाथ पडळकरांवरती ही मोठी जबाबदारी जी आहे ती देण्यात आलेली आहे। ओबीसी कार्ड खेळण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपकडून या मतदारसंघामध्ये होऊ शकतो। मात्र लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ओबीसी मतदार जो आहे तो पक्षाकडे जास्तीत जास्त पद्धतीनं बांधला जावा यासाठी ही मोठी जबाबदारी जी आहे ती नवनाथ पडळकर यांच्यावरती देण्यात आलेली आहे। त्यांनी याआधी लोकसभेची सुद्धा निवडणूक वंचित बहुजन आघाडीकडून लढवलेली होती। त्या मतदारसंघामधला त्यांच्या वर्गाचा विचार करता आणि ओबीसी कार्ड विचार करता भाजपकडून ही जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती देण्यात आलेली आहे। आगामी काळामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंकडून आणखी कोणकोणत्या जबाबदारी ज्या आहेत त्या मतदारसंघामध्ये दिल्या जातात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही महत्त्वाची खेळी चंद्रशेखर बावनकुळेंची म्हणावी लागेल की नवनाथ पडळकरांवरती प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली। बरोबर, नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी प्रदीप। दरम्यान नवनाथ पडळकर कोण आहेत ते आपण पाहूयात। नवनाथ पडळकर यांनी 2019 मध्ये वंचितच्या तिकिटावर बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढवली होती। नवनाथ पडळकर यांना 2019 मध्ये 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती। बारामतीमध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे, तर ओबीसींची संख्या देखील मोठी आहे। नवनाथ पडळकर यांच्यामुळे मोठा फायदा होईल असा विश्वास भाजपला आहे।